डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण करत आहोत. सोबत भगवान बुद्धांची फोटो इथे दिसत आहे. आज इथे आपली संख्या कमी आहे हे अज्ञानताची निशाणी आहे. काकणा गावाची नसून पूर्ण देशामध्ये ही जी जयंती या महान नेत्याची दलित नेते म्हणतात या नेत्याची जयंती असली की एवढेच लोक ही गलत आहे. हर धर्माच्या खास धर्माचे लोक काही येऊन खरी आहेत. मला सांगायचं आहे, शिक्षित माणूस कधीही कुण्या जातीला मानत नाही. जात धर्म मानतात, धर्म मानावं लागते. यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये यांची मूर्ती लावली. डॉक्टर विकास दिव्य म्हणून एक शिक्षक आहेत दिल्लीमधून. त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते. त्यांनी सुरुला युनिव्हर्सिटीमध्ये जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. अशा महान युनिव्हर्सिटी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण जगातील लोक जाण्याचा प्रयत्न करतात, ट्राय करतात, त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणाची ताकद आहे की ते महान नेते आमचे तिथं होते. आणि काही गोष्टी आहेत जे इथे बोलण्यात आले त्याच्यामध्ये जाती प्रथेचा विरोध तर आपण करतच असतो. त्याच्यानंतर गोष्ट आहे यांनी आझादी स्वतंत्रता बंधुता समता याबद्दल बोलण्यात आलेलं आहे. आणि लेकरांना शिक्षण द्या असं म्हणण्यात आलेलं आहे. शिक्षण द्या याच्यामध्ये कारण अज्ञानता आपल्या समाजामध्ये आहे. याच कारणामुळे आधीचं संख्या पण कमी आहे. आणि मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येण्याचं रिझन जे आहे यांच्या विचाराचा प्रसार करणं. आमची मित्रमंडळी कालपासून मी बघत मध्ये डान्स वगैरे ट्राय केलेले आहेत. हे जे गोष्ट आहे यांची जे सेलिब्रेशन नाही एक विचार आत्ममंथन करून यांना डबल वाचण्याची गरज आहे. इथं आलेले सर्वजण यांचे बुक्स जवळ ठेवून यांनी थिसिस लिहिलेले आहेत, PhD केलेले आहेत, DSc केलेले आहेत, महान डिग्रीज घेतलेले आहेत. यांच्याबद्दल वाचणं आणि यांच्या विचाराला आत्मसात करणं हे आपलं धर्म आहे. या धर्माचं आपल्याला पालन आणि बुद्धांनी सिद्धार्थपासून बुद्ध बनण्याचं जे प्रोसिजर आपल्याला माहीत असेल यांनी महात्मा महाराजांनी तो बसून सर्वजण सांगितलेलं पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. ते जेव्हा मी देवता म्हणतात देव धर्म हे जेव्हा बोलण्यात येते त्याच्यामध्ये हिसाब आहे. जी बी चमत्कारिक गोष्ट बोलण्यात येईल ज्याचं तथ्य नाही, जे सायंटिफिक नाही त्याला आम्ही सन्मान देत नाही. त्याचं सन्मान मी दिलेलं नाही. अजून काही सांगता येत नाही. तथ्यानं जेव्हा विचार करतात त्याने विचार तेव्हा करू शकतो जेव्हा आपण शिक्षण देतो. लेकराला प्रॉपर्टी देऊ नका, कोणी नाराज होऊन मारू नका. लेकरांना प्रॉपर्टी देऊ नका. का बरं लेकरांना प्रॉपर्टी का बरं देऊन म्हणतो ध्यानात. सगळ्यात मोठा धर्म काय, मी ज्या लेकराला जन्म दिलेला आहे त्याला आम्ही होमोसिपियन्स आहोत. सध्या अज्ञानी माणूस होमोसिपियन्स आहे. एक जनावरासारखं म्हटलं तरी झालं. मानव बनण्यासाठी माणूस बनण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आणि ते शिक्षण जर कोणतं मायबाप दिलेले नाही याचा अर्थ असा आहे की उगा आणि जनावर बी करतात की लेकरं मॉडेल. जर भारताला स्वातंत्र्याने समता बंधुता याचे सगळे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आहेत यांना खरंच समाजामध्ये अंमलात करायचं असेल तर शिक्षण जरुरी आहे. आणि जाती प्रथा असो या अनेक जे प्रथा आहेत या प्रथांना नष्ट करण्याचं एकमेव माध्यम आहे ते आहे शिक्षण. आणि शिक्षणाची हालत काकणापासून ते देशापर्यंत सर्वजणांना माहीत आहे. तिथं पॉलिटिक्सबद्दल कोणी बोलण्यात आलेलं नाही. मी बोलल तर वाईट वाटेल म्हणून बोलणार नाही. तरी पण ज्या नेत्यांना आम्ही आता चुनाव जे चुनता याचे चुनण्याचा अधिकार आहे. गरीब 0 रुपये असणारा माणूस होते, करोडपती अब्जोपती राहते, सगळ्याचं मत वोट एकच आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. तरी सर्वजण यांना समजून बुद्धांना समजून यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक राजा होते त्यांनी स्कॉलरशिप देऊन शिकवण्यासाठी वाटलेले होते. जेव्हा वापस आल्यानंतर यांना एक जॉबसुद्धा भेटले. मिलिटरीचं सिव्हिल सर्व्हिसेस सर्कल एक जॉब भेटली होती. यांची इच्छा असली की स्वतःचं जीवन व्यवस्थित ठेवायची इच्छा असेल ते ठेवू शकते, ते मत जगू शकतो. ते
परंतु यांनी बुद्धांना वाचलेले होते आणि स्वतःचं जीवन चांगलं करणं म्हणजे हे नाही, मी समृद्ध होणं म्हणजे स्वतः समृद्ध होणं नाही, ज्या लोकांमध्ये मी जगतो, ज्या लोकांमध्ये मी राहतो ते लोक जर समृद्ध नाही झाले आणि मी समृद्ध झालो तर माझ्या जीवनाचा अर्थ नाही असं समजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि लई जणांना मिसकन्सेप्शन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेता होते. हिंदू धर्मामध्ये एक रीती म्हणाला की धर्म अलग गोष्ट आहे आणि रीतिरिवाज आहे या अलग गोष्टी. रीतिरिवाजाचा विरोध आम्ही करतो, धर्माचा विरोध मी करत नाही. रीतिरिवाजामध्ये जे कन्यादानचा विरोध मी करतो, हालाकी आपल्या इथं पण कन्यादान करतात, त्यावर याच्यासाठी मी सांगतो. त्याच्यानंतर जे रीती आहेत की घुंगटमध्ये राहणं, घरातच राहणं, महिला हिंदू कोड बिल म्हणून एक संविधानमध्ये अंमलात आलं होतं, त्याच्यामध्ये महिलांना व पुरुषांना बराबर शिक्षणाचा अधिकार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हे जे सन्माननीय गोष्ट आहे. शिकलेला माणूस शिकलेला माणूस कधीच जातीवादी राहू शकत नाही. त्याच पद्धतीने हे महान लोक ज्यांच्याबद्दल आपण बोलतो, शिवाजी महाराजांचं नाव घेतले, शाहू राजांनी सगळ्यात पहिले आरक्षणाची सुरुवात केली, जाती जनगणना करून त्यांना आरक्षण देण्याचं काम केलं. आरक्षणाचं एक मिसकन्सेप्शन आज बी, जेव्हा मी लातूरमध्ये शिक्षणाला होतो तिथे एक मिसकन्सेप्शन आहे, त्याला 40 मार्क पडल्याने लागते, मला 50 मार्क पडल्याने का लागत नाही, त्याचे मिसकन्सेप्शन आहे. त्यांनी म्हणजे आता त्यांच्यापाशी पण पैसे आलेले आहेत का नाही. डॉक्टर बाबासाहेब आत्मसन्मानाची सुद्धा गोष्ट करतो. ते आत्मसन्मान भेटलेला आहे का? एक जण म्हणजे त्यांचं नाव याद येत नाही, रोटी आणि बेटीचा जेव्हा संबंध स्थापित या देशामध्ये झालं, ज्या दिवशी जाती व्यवस्था इथून खतम झाली त्याच दिवशी आरक्षण खतम होणार. आरक्षण पसंत कोणाला? अफर्मेटिव्ह ॲक्शन. 10 लोक आहेत आणि 10 लोकांमधून 5 लोक सामाजिकरित्या कमजोर असले तर बाकीच्या 5 लोकांनी त्यांना अफर्मेटिव्ह ॲक्शनद्वारे, अलग अलग ॲक्शनद्वारे त्यांना समान आणण्याचं काम इकॉनॉमीमध्ये यांनी PhD केलेले होते. सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मसाठी सुद्धा हे महत्त्वाचे कार्य आहे. आता याच्याबद्दल खूप पॉलिटिक्समध्ये खूप चाललेलं आहे, जाऊ द्या. पॉलिटिक्सबद्दल बोलणं म्हणजे ज्या देशामध्ये अज्ञान जनतेमध्ये आहे त्या देशाचे नेता चांगले राहू शकत नाही. याचा आम्ही वोट देणं, आता वोट द्यावं लागते, वोट नाही पॉलिटिक्सपासून आमचं काही नातं नाही सुद्धा काही जण म्हणतात. काल एका व्हिडिओमध्ये पण म्हणत होतो मी, पॉलिटिक्सपासून तुमचं नातं नाही असं म्हणूच शकत नाही. तुमच्या मिठापासून, गॅसपासून ते हर गोष्ट तुमची हर गोष्ट जर पॉलिटिक्सनं डिसाईड होते तर तुम्ही तुमची पॉलिटिक्स डिसाईड करणं जरुरी गोष्ट आहे. आणि नेता बनण्यासाठी जे चाललेलं आहे की प्रतिष्ठासाठी जे बी चाललेलं आहे आमच्या समाजामध्ये ते खूप वाईट चाललेलं आहे. तर परत कन्यादान म्हणजे एक प्रोडक्ट, आता काय होईल कन्यादानचा विरोध का करतो असं मी बनत होतो जास्त वेळ फॉर्मल बोलण्यासारखं झालं. कन्यादानचा विरोध माझा का बरं? कन्यादान म्हणजे का झालं? दान आम्ही अन्नदान म्हणतो, कन्यादान म्हणजे का झालं? त्या मुलीची जे प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठाचा अपमान करण्याचं काम म्हणजे कन्यादान आहे. कन्यादान करणं म्हणजे का झालं? चॉईस या धर्तीवर जो होमोसेक्सुअल जो लेबल आहे त्याच्यापाशी एकमेव अधिकार जाते ती करू शकते, ते हा चुनाव. त्या चुनावचा अधिकार जे चिन्हण्याचं कार्य या समाजामध्ये चाललेलं आहे त्याचा विरोध मी या मंचावरून करण्यात येत आहे. त्याच्यावर जर खूप चांगल्या प्रकारे डिबेट म्हणून असते तिथं आमच्या शाळेमध्ये करणार, कुठंच झालेलं डिबेट ही एक गलत गोष्ट आहे. जर कोणी कधी डिबेट ऑर्गनाईज केले काकनाळ गावामध्ये तर आपण याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं बोलू. प्रोडक्ट रूपामध्ये पुण्याबी वस्तू रूपामध्ये माणसाला जेव्हा आम्ही स्वाभिमानाची गोष्ट बोलतो तेव्हा ही गोष्ट ठीक राहत नाही. आणि जेव्हा एज्युकेशन शिक्षण जेव्हा वाढलं आणि शिक्षण समृद्ध जेव्हा झालो आपण, समृद्ध होणं म्हणजे शिक्षणमध्ये पुढे झालं आणि शिक्षण कधीच खतम होत नाही. क्वेश्चन करणं स्वतःवर हे शिक्षण जरुरी आहे. मी हे इनफॉर्मल भाषण आहे, काही आता इथं बसून विचार केलेल्या गोष्टी आहेत काही तरी. धन्यवाद. असेच या आमचे मित्रमंडळी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करण्यात आले, पुढच्या टायमाला असं काहीतरी ऑर्गनाईज करा की यांचे विचार सुद्धा सगळीकडे प्रसार हो आणि विचाराचं प्रसारच खरी जयंती आहे. त्यांनी कधीच माझं स्वतःचं नाव हो या उद्देश यांचे आत्मचं त्यांचं असतो तर यांनी जर स्वतःसाठी सेल्फसाठी काम केले असते तर ते जॉब सोडून
जेव्हा यांनी कोलंबिया, अजून एक कहाणी यांच्याबद्दल याद आली. जर युनिव्हर्सिटीमधून यांनी भारतामध्ये परत आले, यांचा एक हिंदू दोस्त होतं. त्या हिंदू दोस्त त्यांना भेटले. त्यांना भेटल्यानंतर त्यानं म्हटलं आता तुमच्या घरी राहतो आज म्हटलं, म्हणजे घुमून घेतो पर्यंत तुमच्या घरी राहतो म्हटलं. तर त्यांना जमलं आमचे मायबाप भांडतात. लेकरं कितीही हुशार असते, मायबाप भांडतात म्हटलं. ते एक शीख समाज म्हणून मग ठीकच म्हणलं. शीख समाजमध्ये त्या एका पोराला कशी पुण्यात एका आश्रमामध्ये होते, तिथं फक्त शीख लोक राहत होते. तिथं सुद्धा आपण मुस्लिम समाज असं काही घटना आहे त्यांच्यामध्ये पास केलं होतं. अलग अलग जातीमध्ये अलग अलग प्रकारचे जाती प्रथा आहेत म्हणून त्या दिवशी त्यांना कळलं. आणि जेव्हा ते जॉब भेटून सुद्धा त्यांनी त्या जॉबला न करता टोटल सामाजिक दृष्टिकोन हे करून सगळ्यांबद्दल विचार करून सगळ्यांसाठी काम करणं आणि कानून व्यवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. तरी सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.